नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सरोज कलावर वाटेल तसे आरोप करत असते की अगं आज जी काही माझ्या मुलाची परिस्थिती झाली, त्याच्या जीवावर हे जे काही संकट आले ते सर्व तुझ्यामुळे होते. आजपर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या मुलावर एकही वरखडा येऊन दिलेला नाही, पण आज मात्र तुझ्यामुळे त्याची ही अवस्था अशी झाली. जेव्हापासून तू आमच्या घरात आली तेव्हापासून अगं घरात तर काय, परंतु त्याला खोली सुद्धा तू सुखाने जगून देत नाही. सरोज मात्र रडत कलावर वाटेल तसे आरोप करत असते. संगीता आणि दिनकर मात्र यांना कलाला असे जे काही तिला आरोप केलेले सहन होत नाही, त्यांना वाईट वाटते आणि त्यांना तर काही नसते, परंतु फक्त अद्वैतची काळजी असते. त्यामुळे कोणी काही म्हणत नाही. कलासुद्धा बिचारी खूप रडत असते, तिला तर अद्वैतचीच काळजी असते. आणि तेवढ्यात लगेच इकडे अद्वैत तर पूर्णपणे हायपर होतो. नर्सचीही धांगल ओढते आणि त्या जोरात पूजाला आवाज देतात, म्हणजे दुसऱ्या नर्सला. आणि अगं पूजा, नर्स पेशंट खूप हायपर झालेत, कारण अद्वैतची तब्येत खूप बिकट झालेली असते, क्रिटिकल झालेली असते. दुसऱ्या नर्स धावतच येतात, डॉक्टरांना आवाज देतात, पेशंटची तब्येत आणखीनच बिघडलेली आहे, चला लवकर. तेव्हा डॉक्टर आणि नर्सची जी काही धावपळ सुरू असते ते बघून मग जे काही बाहेर उभे असतात तर त्यांना आणखीन मोठा धक्का बसतो. सर्वांना अद्वैतच्या जीवाची आणखीन काळजी लागते. तेव्हा डॉक्टर धावतच अद्वैतला तपासायला येत असतात. कलाही विचारते की काय झाले सिस्टर, अहो सांगा की काय झाले, परंतु डॉक्टर आणि सिस्टर काही न बोलता आतमध्ये निघून जातात. तेव्हा मात्र सरोज रागाने लगेच कलाकडे येते आणि जोरात कलाला धक्का देत तिचा हात पकडते. बघितलंस का काय, अगं तुझ्यामुळे मुलाची आज काय अवस्था झाली, बघितलंस का? आणि उगाच तू माझ्यासमोर असे डोळ्यात पाणी आणण्याचे नाटक करू नकोस. कलाला नेमकं आता काय करू आणि काय नाही असे होत असते, कारण एकीकडे मात्र अद्वैतची काळजी आणि दुसरीकडे मात्र हे सरोज जे काही आरोप तिच्यावर करतात, कोणतंही तिला आता सहन होत नाही. अगदी तरी सुद्धा ती सर्व आरोप सहन करत असते केवळ अद्वैतच्या जीवासाठी. संगीता, दिनकर यांच्या सुद्धा डोळ्यात खूप पाणी येत असते. तेव्हा सरोज खूप रडत असते, तर अद्वैतला खूप त्रास होत असतो. श्वास घेण्यासाठी त्याला त्रास होत असतो. डॉक्टर त्याला चेक करत असतो. सरोज हे जेव्हा पाहते तर तिला आणखीन कलाचा राग येतो आणि ती कलावर वाटेल तसे आरोप करायला सुरुवातच करते की अगं तू तर माझ्या मुलाच्या जीवावर सुद्धा उठलीस आणि यासाठी तुला कुठला पुरावा हवा आहे ग? सर्वजण अद्वैतची ती अवस्था बघत असतात, परंतु मात्र सरोजचे जेव्हा अद्वैतकडे लक्ष जाते तर तिला चक्कर यायला सुरुवात होते. तेव्हा सरोज ही बेशुद्ध खाली पडणार तोच कलाचे लक्ष जाते आणि सर्वजण म्हणजे कला सुद्धा धावत लगेच सरोज मॅडमला धरते आणि सरोजला खाली बसवले जाते आणि संगीता घाईने काजलला पाणी आणायला सांगते. सोहम सरोजला म्हणतो की काकी अगं स्वतःला सावर. तेव्हा मात्र काजल धावतच पाणी घेऊन येते आणि संगीता ते पाणी घेऊन सरोजच्या चेहऱ्यावर शिंपडायला लागते. तेव्हा ठीक आहे असे फक्त सरोज बोलते, तर कला विचारते की सरोज मॅडम अहो तुम्हाला ठीक तर वाटते ना? तर सरोज आणखीनच त्या कलावर चिडते, अगं तू तर मला एक शब्द तर बोलू नकोस, परंतु माझ्या समोर सुद्धा उभी राहू नको. तेव्हा कला म्हणते की अहो मी तुमच्याशी बोलायला खरंच येणार नाही, परंतु प्लीज इतकं पाणी तर पिऊन घ्या. तेव्हा सरोज मात्र रागाने तो ग्लास फेकून देते आणि सरोज मात्र इतकी भयंकर चिडते की अगं अक्कल आहे का तुला? तुझ्याशी मी इतकी त्रागा करून बोलतेस, तुला माझ्यासमोर येऊ नकोस म्हणते, तुझा किती अपमान करते तरी सुद्धा तू मला वर म्हणतेस की एवढं पाणी पिऊन घ्या म्हणून, लाज वाटते का तुला हे सर्व बोलायला? तेव्हा मात्र सरोजची ही जे काही वागणं आहे ते बघून सर्वांना आणखीन धक्का बसतो. सरोज हॉस्पिटलमध्ये अगदी गाजावाजा करते की अगं तुझ्या हातून मी पाणी पिईल असे वाटते तरी कसे तुला? कलाला मात्र खूप वाईट वाटत असते की तिला आता हेच कळत नाही की सरोजला कसे शांत करावे, कसे समजावे. मी माझ्या अद्वैतला अशा अवस्थेत नाही बघू शकत, असे का झाले असेल, का त्याने असे केले असेल? अरे तुला स्वतःचा जीव धोक्यात घालताना, ह्या मुलीचा जीव वाचवताना एकदा की ही आईची आठवण आली नाही का रे? म्हणून अद्वैतची ती अवस्था बघून सरोज खूप रडत असते आणि अद्वैतवर इकडे उपचार सुरू होतात, परंतु त्याला तरी सुद्धा अस्थमेचा त्रास असल्यामुळे त्याची परिस्थिती बिकटच असते. श्वास घेण्यासाठी त्याला खूप त्रास होत असतो. डॉक्टरांचे प्रयत्न चालू असतात. सरोज मात्र तिला अद्वैतची काळजी लागते आणि ती रडतच सर्व काही बोलत असते की अरे तुझ्या जर जीवाला आज काही झाले असते तर तुझी आई एक क्षण तरी जीवन जगली असती का? अरे राजा असे का करतोस तू? माझं सर्व आयुष्य ही तुझ्या भोवती फिरतं रे. अरे तुझ्या आयुष्यात नेहमी कोणतीही अडचण जरी आली तरी नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिले. आज मात्र मी काही करू शकत नाही. अरे तुला खूप त्रास होतो तरी सुद्धा
मी काही करू शकत नाही रे, म्हणून सरोज खूप रडत असते आणि तिची ती अवस्था बघून संगीता, दिनकर, सोहम, काजल आणि कला यांना सुद्धा खूप रडू येत असतं. ते सुद्धा आद्वितचा खूप विचार करत असतात आणि सर्वजण आद्वितची अवस्था बघत असतात. सरोज खूप रडायला सुरुवात करते तेव्हा सोहम हा सरोजला समजावतो की काकी अगं स्वतःला सावरतो. त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी सुद्धा आद्वितच्याला इतकी त्याला संकट आल्यामुळे सर्वांना आद्वितची काळजी लागते. आबा तर अन्नपाणी सुद्धा घ्यायला तयार नसतात, आद्वितचाच विचार करत असतात आणि रजनीही त्यांना समजावते की आबा अहो तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, तुम्ही जर असे खचून गेलात तर काय होणार. तेव्हा रोहिणी आणि नैना सुद्धा तेथेच असतात. तर आबा हे रजनीला म्हणतात की रजनी अगं आपल्या घरात जे काही घडले त्याने खरंच माझा जीव अगदी खालीवर होतो, अगं मी कसं शांत राहू, तिकडे माझा आद्वैत, म्हणून आबा आणखीन रडत असतात. राहुल मात्र काही त्याला घेणं देणं नसतं. रोहिणीचं लक्ष राहुलकडे जातं. राहुल आपल्या मोबाईलमध्ये मात्र गेम खेळत असतो. त्याला अद्वैतच्या जीवाला काय झाले आणि काय नाही याचं काही घेणं नाही. आबा मात्र रडत असतात. तेव्हा रजनी त्यांना समजावते की आबा सर्व काही ठीक आहे, तुम्ही ह्या गोळ्या घ्या, परंतु आबा मात्र गोळ्या घ्यायला सुद्धा तयार नसतात. नैना लगेच उठते आणि तोंड चोपडेपणा करायला आबांजवळ येते. आबा ते काही नाही, आज मात्र तुम्हाला माझं ऐकावेच लागेल. आणि रजनीला म्हणते की रजनी मामी तो गोळ्यांचा ट्रे आहे ना द्या माझ्याकडे. आणि तो पाण्याचा ग्लास आणि तो सर्व काही रजनीच्या हातातून तो ट्रे घेते आणि आबांना म्हणते की आज मी माझ्या हाताने आबांना गोळ्या औषध देणार आहे. आणि आबा हे बघा जे झाले ते झाले, ते खूप भयंकर सुद्धा आहे, आम्हाला सर्वांना सुद्धा खूप टेन्शन आले, तरी सुद्धा आपण या सर्वांना सावरायला तर हवंच, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही गोळ्या घ्या. तेव्हा आबा ऐकायला तयार नसतात. तेव्हा नैना ही रोहिणीकडे पाहते. रोहिणी तिला आग्रह करायला खुणावते. तेव्हा नैना परत रोहिणीचे ऐकून आणि आबांना म्हणते की आबा जे झाले ते झाले, ते इतकं भयंकर आहे, मोठं आहे, परंतु जर आता तुम्ही सुद्धा आजारी पडले तर मग आम्ही सर्वांनी कुणाकडे बघायचं. आणि जर आबा तुम्हाला काही झाले तर मला ते अजिबात सहन नाही होणार. आणि भलेही तुमची सून ही ते नसेल, ती बाहेर असेल, परंतु तुमची मात्र ही सून तर आहे ना तुमच्या सोबत येते घरी, आणि इथल्या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थितपणे मी मॅनेज करेन. त्यामुळे आबा प्लीज तुम्ही ह्या गोळ्या घ्या आणि माझ्यासाठी तरी तुम्हाला या गोळ्या आता घ्याव्या लागतील. मी तुम्हाला शपथ घालू का, तरच तुम्ही माझं ऐकणार आहात का, असे म्हणत असते. आबा मात्र एकही शब्द न बोलता फक्त तिच्याकडे बघत असते. तेव्हा मात्र शेवटी आबांना नैनाचं ऐकावं लागतं आणि आबा गोळी घेतात. हे सर्व बघून रोहिणी मात्र मनात म्हणते की बरोबर जमलं, या नैनाला मात्र स्वतःची वाट कशी शोधायची आहे हे बरोबर व्यवस्थित जमते. आणि राहुलकडे ती रागाने बघत असते. याचे मात्र कसे होणार हे आता मी नाही सांगू शकत, याच्यासाठी किती काही करायचे असते, अजून किती करायचे, म्हणून रागाने ती राहुलकडे बघत असते. परंतु राहुलला मात्र काही गोष्टीचं घेणं देणं नाही. शेवटी तो आपल्या मोबाईलमध्येच मग्न असतो आणि रोहिणी मात्र आपल्या नैनावर खूप खुश असते. त्यानंतर इकडे सरोज ही खाली मान घालून खूप रडत असते. कलाला खूप बोललेली असली तरी कला तरी सुद्धा तिच्या खांद्यावर हात ठेवते. सरोज मॅडम आपल्या अद्वैतला काही होणार नाही, तुम्ही प्लीज इतक्या खचून जाऊ नकाच, म्हणून ती समजवायला जाते. परंतु सरोज मात्र इतकी गाणीसारखी अगदी तुटून पडते आणि अगं मी तुला सांगितलं ना एकदा, चालती हो माझ्या बसून, मी तुला किती वेळेस सांगितलं तरी सुद्धा तू निर्लज्जसारखी इथेच उभी आहे. अगदी हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा इतकी जोरात ओरडते की अगं माझ्या समोरून चालती हो. आणि तेव्हा लगेच दिनकर पुढे येतो. दिनकर सरोजसमोर हात जोडतो की मॅडम अहो अद्वैत रावांना जे काही झाले त्यामुळे आम्ही सर्वजण तर हादरलेलो आहोत, परंतु यात माझ्या मुलीची, माझ्या कलाची काहीही चूक नाही हो, तुम्ही का तिला दोषी मानतात, का तिच्यावर इतक्या ओरडतात. तेव्हा सरोज रडतेच रागाने म्हणते की काय हो तुम्ही आता मला उलटून बोलणार आहात का. तेव्हा दिनकर म्हणतो की माफ करा मॅडम, अहो मी कोण तुम्हाला उलटून बोलणारा, अहो हे जे काही झाले तर परत परत तुम्ही माझ्या मुलीलाच दोषी मानतात, तिला दोष देतात. अहो तिने अद्वैत रावांना वाचवण्यासाठी खूप पुरेपूर प्रयत्न केला, अहो ॲम्ब्युलन्स येण्यासाठी 40 मिनिटे लागणार होती, अहो तिने स्वतः रिक्षेत अद्वैत रावांना घातलं आणि स्वतः ती अद्वैत रावांना हॉस्पिटलला घेऊन आली. अहो खरं तर ती सुद्धा होरपळलेली आहे, तिला सुद्धा जखमा झाल्या, अहो तिला इतक्या जखमा झाल्या तरी सुद्धा तिने स्वतःचा विचार केला नाही, ती कधीही स्वतःकडे लक्ष देणार नाही. मी कधीही बोलणार नव्हतो, परंतु आज एक बाप म्हणून मी सांगतो, कलाने अद्वैत रावांसाठी खूप काही केलेलं आहे आणि अजून सुद्धा ती खूप करते. ती दोघी सुद्धा आपापल्या परीने आपापल्या संसारातील कर्तव्य अगदी मनापासून पार पाडतात. तेव्हा सरोजला मात्र दिनकरच्या सुद्धा बोलण्याचा खूप राग येतो. ती जोरात दिनकरवर सुद्धा ओरडते की बाद झाले, आता तरी तुमच्या मुलीची ही काळजी घेणं. आणि तेव्हा तिच्या त्या कर्कश आवाजाने सिस्टर धावत येतात. सिस्टर म्हणतात की काय हो काय चाललंय तुमचे, शांतता ठेवा, हे हॉस्पिटल आहे, बाकी सुद्धा पेशंट येते आहे, त्यांना त्रास होतोय. तेव्हा कला ही रडतच त्यांना सॉरी मॅडम असे म्हणते, आमच्यामुळे त्यांना त्रास नाही होणार असे आम्ही
काळजी घेतो. तेव्हा सरोज मात्र रागाने कलाला म्हणते की काय ग, कशाला खोट्या आशा दाखवतेस? मी तुला 1000 वेळेस सांगत होते की त्या फालतू दुकानात जाऊ नकोस, आणि जर तू ते ऐकलं असतं तर आज मात्र माझ्या मुलावर ही वेळ आली नसती. एवढ्यात डॉक्टर बाहेर येतात आणि डॉक्टर कलाला म्हणतात की तुम्ही अद्वैत चांदेकर यांच्या मिसेसच आहात ना? तेव्हा कला विचारते की काय झाले डॉक्टर, अद्वैतच्या जीवाला काही धोका नाही ना, तो आता बरा आहे ना? तेव्हा डॉक्टर सांगू लागतात की मी तुम्हाला आता जे काही सत्य आहे तेच सांगतो, कारण त्यांची तब्येत अजून क्रिटिकल होत चाललेली आहे. ते ऐकून तर कला आणि सर्वांना आणखीन धक्का बसतो. अद्वैतची काळजी लागते. त्यानंतर मात्र इकडे घरी नैनाही आबांना गोळी तर लावते आणि आबांना म्हणते की चला आबा, तुम्ही आता टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला खोलीत आराम करायला सोडते. तेव्हा आबा म्हणतात की नको, मी येथेच ठीक आहे. आणि तेवढ्यात रोहिणी मात्र हळूच रागाने राहुलला म्हणते की राहुल, अरे काय चालले तुझे? अरे जरा डोकं वर कर आणि जरा बायकोकडे बघ, तिच्याकडे जर बघितलं तर खूप काही शिकशील. माझा मुलगा इतका बिंडोक असेल असे कधीही मला वाटले नव्हते. तेव्हा राहुल म्हणतो की मॉम, अहो डोंट केअर, तो अद्वैत तिकडे किती हॉस्पिटलमध्ये सिरियस जरी असला तरी मला काही फरक नाही पडत. तेव्हा रोहिणी म्हणते की अरे मला सुद्धा काही फरक पडत नाही, तो जर गेला तर बरंच होईल, आणि तो गेला तर चांदेकरांचा सर्व बिझनेस हा तुझ्या हातात येईल, आणि तू जर असा मोबाईल मध्ये गेम खेळत राहिला तर डॅड तुझ्या हातामध्ये बिझनेस काय एक दमडी सुद्धा देणार नाही. आता या क्षणाला तू काय करायला हवं होतं आणि तू काय करत? अरे या क्षणाला तू काय करायला हवं होतं? तुझी काळजी दाखव, तुला किती त्रास होतो ते दाखव, तुला सर्वांची किती काळजी आहे, तू किती खरंच आदर करतो असे सर्वांना वाटायला हवे तुझ्याबद्दल. अद्वैत नसताना सुद्धा तू सर्व काही व्यवस्थित सांभाळू शकतो असे सर्वांना वाटलं पाहिजे. अद्वैत नसताना स्वतःला सिद्ध करण्याची तुला संधी मिळते आणि तरी सुद्धा तू असा हलगर्जीपणा करतो आणि त्याकडे लक्ष देत नाही. अरे तुला तर कवडीची अक्कल नाही, तुझ्यापेक्षा तुझ्या बायकोला पण जास्त अक्कल आहे. तेव्हा लगेच राहुल पुढे येतो. आबांना म्हणतो की आबा, तुम्ही काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, अद्वैतला काही होणार नाही, अद्वैत नक्की बरा होईल, अशी खोटी आशा तो आबांना दाखवतो. म्हणजे आबांच्या तोंडापुरतं इतकं काही बोलत असतो. मनातून मात्र हे वाटत असतं की अद्वैत तर बरा होऊच नाही आणि सर्व काही आपल्याकडे हक्क यावेत म्हणून राहुल जे काही बोलतो तर रोहिणी लगेच त्याच्याकडे बघून हसते आणि खुश होते. नैना सुद्धा राहुलकडे बघून खुश होते. तेव्हा राहुल हा नैना आणि रोहिणीकडे बघून हसतो, कारण जे काही करायचे असते, आबांना कसे आपल्यामध्ये गुंडाळायचे असते अशी प्लॅनिंग त्यांची सुरू असते. त्यानंतर इकडे हॉस्पिटलला डॉक्टर सांगत असतात की त्यांना अगोदरच अस्थमेचा त्रास होता आणि त्यात त्यांची कंडिशन सुद्धा आणखीन क्रिटिकल होत चाललेली आहे आणि त्यांच्या आपल्याला त्यासाठी बऱ्याचशा काही टेस्ट कराव्या सुद्धा लागणार आहेत आणि त्यासाठी तुम्ही ह्या कन्सेंट फॉर्मवर सही करा. तेव्हा कला लगेच तो फॉर्म आपल्या हातात घेते आणि त्यावर सही करायला लागणार तोच लगेच सरोज तिच्या हातातून तो फॉर्म हिसकावून घेते आणि काही गरज नाही असे सर्वांसमोर म्हणते. तू सही करायची काही गरज नाही, त्याची आई अजून त्याच्यासाठी जिवंत आहे, आम्ही बघूयात की काय करायचे ते, तुला काही गरज नाही. आणि सरोज रागाने त्यावर सही करते. तेव्हा कला सुद्धा ते सहन करते आणि डॉक्टरना म्हणते की मला माहिती आहे की त्याची तब्येत नाजूक आहे, परंतु तो लवकरात लवकर तर बरा होईल ना. तेव्हा डॉक्टर सांगतात की कंडिशन थोडी क्रिटिकल आहे, आम्ही आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतोय, पण नेमकं कधी आणि कसे घडेल हे नाही सांगू शकत. तेव्हा डॉक्टर आतमध्ये निघून जातात आणि संगीता ही अद्वैतच्या जीवासाठी देवी आईला हात जोडते. त्यानंतर इकडे घरी हे चांदेकरांच्या घरात आबा हे अजून सुद्धा काळजी करतच बसलेले असतात की अजून काही कळते की किंवा नाही अद्वैतची तब्येत कशी असेल. म्हणून ते रजनीला म्हणतात की रजनी, आपण तिकडे फोन करू बघूयात की काय परिस्थिती आहे ती. अगं माझ्या जीवाला घोर लागला, माझा जीव अगदी अद्वैतच्या काळजीने खालीवर होतो. एकदा अद्वैत ठीक आहे कळल्यानंतर माझा जीव असा शांत होईल, मला व्यवस्थित वाटेल. तेव्हा रजनी म्हणते की हो आबा, मला सुद्धा तेच वाटत होते की फोन करायला हवा म्हणून, पण तिकडे हॉस्पिटलमध्ये कोणी फोन घेण्याच्या परिस्थितीत असेल किंवा नाही म्हणून मी काही बोलले नाही. थांबा मी फोन लावते म्हणून रजनी फोन लावायला घेते. तेवढ्यात आबांच्या मोबाईलवर सरोजचा कॉल येतो. आबा म्हणतात की रजनी अगं थांब, सरोजचाच कॉल आहे म्हणून आबा लगेच फोन घेतात. तेव्हा आबा विचारतात की सरोज बोल आणि फोन ते स्पीकरवर टाकतात. तेव्हा सरोज तिकडे म्हणत असते की आबा आत्ताच डॉक्टरांशी माझं बोलणं झालं. तेव्हा रडतच सरोज सांगू लागते की अद्वैतला अगोदरच अस्थमेचा त्रास असल्यामुळे त्याला कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, आता तो सिरियस आहे, त्याच्या बऱ्याचशा टेस्ट कराव्या सुद्धा लागतील असे म्हणतात. तर रजनी लगेच म्हणते की वहिनी अहो तुम्ही काळजी करू नका, सर्व ठीक होईल. तेव्हा रजनी रडतच म्हणते की नाही ग, रिस्क आहे जरा, आणि मी तुम्हाला सांगते
सांगते की हे सर्व त्या मुलीच्या पायगुणामुळे झालं. ती घरात आली आणि घरादाराचं वाटोळ त्या मुलीनं केलं. तेव्हा आबांना हे ऐकून वाईट वाटतं. सरोजचा राग सुद्धा येतो, परंतु आबा मात्र स्वतःला आवडतात. तर रजनी म्हणते की वहिनी, तुम्ही आता फक्त अद्वैतकडे लक्ष द्या, बाकी सर्वांचा विचार तुम्ही आता यावेळी करू नका. तेव्हा सरोज म्हणते की कसे लक्ष देऊ, ती मुलगी आणि तिची फॅमिली इथे माझ्या डोक्यावर येऊन बसले. अगं साधं चुकले इतकी सुद्धा त्या मुलीत म्हणण्याची धमक नाही आणि तिच्या आई वडील तर सतत तिचं कौतुक करतात. अद्वैतला कसे तिने आगीतून बाहेर आणले, ॲम्ब्युलन्सला येण्यासाठी वेळ होता तर ती कशी अद्वैतला घेऊन रिक्षातून हॉस्पिटलला आली. परंतु हे सर्व सांगत असताना ते हे विसरतात की अद्वैतला इतका त्रास असून सुद्धा आणि त्याने कलाला त्या आगीतून वाचवले आणि आज खऱ्या अर्थाने त्या मुलीने माझ्या मुलाला आयुष्यातून उठवले. आबा म्हणतात की सरोज, अगं तू एकाच बाजूने विचार करतेस आणि त्याला त्या आगीतून बाहेर काढलं आणि हॉस्पिटलला घेऊन गेले आणि हे समज जर जास्त वेळ आपला आगीत राहिला असता आणि हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी उशीर लागला असता तर मग आपण काय केले असते सरोज. अगं सरोज, एक गोष्ट लक्षात दे, प्रत्येक गोष्टीत तू वाईट बघते ते अगोदर थांबव. काही तुझे गैरसमज झाले ते दूर कर. अगं प्रसंग काय आणि तू काय बोलते. अहो अशा परिस्थितीत सरोज आपण सर्वांनी एकमेकांबरोबर अगदी एकमेकांसोबत राहायला हवे. तेव्हा सरोज म्हणते की हो आबा, सर्व एकत्र राहू आपण आणि फक्त चांदेकर त्या कलाची याद कशाला लुडबुड हवी आहे तुम्हाला. ज्यांच्यामुळे हे सर्व झालं ती माणसं मला अजिबात आपल्यामध्ये नकोय. मी तिला 1000 वेळेस सांगितले होते की त्या मुलीला की फडतूस दुकानात जाऊ नकोस म्हणून. ती जर त्यावेळेस त्या दुकानात गेली नसती तर आग सुद्धा लागली नसती आणि जर आग लागली नसती तर आज मात्र माझ्या अद्वैतच्या जीवावर बेतलं नसतं. तेव्हा आबा म्हणतात की हे बघ सरोज, तू आता जे काही बोलते ना त्यामध्ये काही असे तथ्य नाही. अगं तुझ्या मनातील राग तुला एकाच दिशेने भाग पाडायला विचार करतो. तेव्हा मात्र सरोजच्या लक्षात येते की आबांना कितीही काही सांगितले तरी आबांना मात्र त्या कलाचीच काळजी असते. म्हणून ती आबांना म्हणते की आबा जाऊन द्या, मी तुम्हाला कितीही समजावले तरी काही उपयोग नाही. मी फक्त तुम्हाला अद्वैतच्या तब्येतीशिवाय कळवण्यासाठी फोन केला होता. तेव्हा सरोज फोन कट करायला लागणार पण रोहिणी लगेच मध्येच म्हणते की डॅड, अहो सरोज वहिनीचं म्हणणं मला पटतं. जे काही झालं अद्वैतवर ही जी काही वेळ आली तर त्यात त्या कलामुळेच हे सर्व झालं. सगळं काही करून सवरून नामानिराळी राहणारी महाहतल्या गाठीची बाई आहेस ती आणि जर आता अद्वैतला काही झालं असतं तर तिने जबाबदारी घेतली असती. अजिबात नाही. ती तर असे म्हटले असते की मी काही केलेच नाही, माझं काही चुकलंच नाही. अशीच आहे ती. म्हणून सरोज वहिनी जे काही म्हणते ना ते मला पटते आणि सरोज हे सर्व ऐकत असते. तेव्हा आबा म्हणतात की रोहिणी हे बघ, आपल्या अद्वैतला त्या कलाने आगीतून बाहेर काढले आणि त्या आगीत मात्र तू आता तेल ओतू नकोस. तेव्हा रोहिणी म्हणत असते की हो वाचवलं ना, पण त्याच्यावर ही परिस्थिती आणली कोणी, तिनेच ना. म्हणजे एखाद्याला उंचीवरून उडी मारण्यासाठी सुद्धा सांगायची आणि तेव्हा तो पडला तर त्याच्या हातावर त्याच्या जखमेवर फुंकर घालण्याची ऍक्टिंग मात्र करायची. तिला जर तिच्या जबाबदारीची जाणीव असती तर ती या दुकानात जाऊन बसलीच नसती. वेळेवर जर ती घरी आली असती तर हे सर्व घडलं नसतं. तेव्हा मात्र सरोज हे सर्व बोलणे ऐकल्यानंतर म्हणते की आबा, अहो रोहिणी जे काही म्हणते ना ते अगदी बरोबर आहे. अद्वैत तुमचा लाडका नातू आहे. आज त्याच्यामुळे आपलं वैभव मोठं झालं असे सुद्धा तुम्ही म्हणता, तरी सुद्धा तुम्हाला त्या कलाचीच बाजू घ्यायची. आबा आता खरंच मला कळेनासे झालेले आहे की का तुम्ही त्या मुलीची सारखी सारखी बाजू घेता. तिची बाजू घेणं थांबवा आबा आता. सरोज सर्व हे रडत बोलत असते. आबा मात्र शांत राहतात. तेव्हा मात्र रोहिणी ही तेल घालण्याचा प्रयत्न करतच असते की तुम्हाला चांदेकरांच्या घरात फक्त ती पडतूस, कलाच चांगली वाटते का. तेव्हा सरोज ही रागाने आबांना म्हणते की आबा एक गोष्ट लक्षात ठेवा, केवळ तुमच्यामुळे ते अद्वैतशी त्या मुलीचं लग्न झालं आणि मध्ये तो जो काही तिच्याशी चांगलं वागत होता ना ते केवळ तुमच्यासाठी वागत होता. तुमची तब्येत चांगली राहावी, तुम्हाला कोणताही त्रास होऊ नये म्हणून तो सर्व काळजी घेत होता आणि मला सुद्धा केवळ तुमच्यासाठी तिच्याशी चांगलं वागावं लागतं. घरात बाकीच्यांचं मला माहिती नाही, परंतु आता मात्र ह्या गोष्टीचा मला खरंच खूप कंटाळा आला आणि सरोज लगेच फोन कट करते. आबा तिला समजावायला जातात परंतु ती ऐकून घेत नाही. रजनीला सुद्धा ह्या बोलण्याचा खूप वाईट वाटते. रोहिणी, राहुल, रोहिणी आणि नैना यांचे चेहरे मात्र अगदी बघण्यासारखे छान असे हसरे होतात. त्यानंतर इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बाहेर येतात. तेव्हा डॉक्टर सांगतात की खरंच आता सध्या ते नॉर्मल आहेत, अजूनपर्यंत त्यांना मात्र शुद्ध आलेली नाही, त्यामुळे अजूनपर्यंत आपण काही करू शकत नाही. तेव्हा कलाच्या जीवात जीव येतो आणि कला लगेच देवाला हात जोडते. अद्वैतच्या जीवावरचा धोका टळतो. तेव्हा अद्वैतला बाहेर आणलेले असते तर कलाही त्याचा हात धरते की अद्वैत, अरे जसा तू माझ्याशी भांडताना हरत नाही तसं आज सुद्धा तू हरणार नाही, तुला काही होणार नाही. अरे तू अद्वैत चांदेकर आहे, द ग्रेट अद्वैत चांदेकर. चांदेकर कधी हरत नाही असे तू म्हणतोस ना, मग आज ते सिद्ध करून दाखवण्याची वेळ आली. तुला अद्वैत काही होणार नाही, अंबाबाई आहे आपल्या पाठीशी म्हणून ती अद्वैतचा हात धरायला जाते. तेव्हा सरोज रागाने तिचा हात बाजूला झिटकारते आणि
तुझी सावली सुद्धा त्याच्यावर पडता कामा नये, बाजूला हो. आणि कलावर ओरडते तेव्हा कलाला वाईट वाटते आणि सरोज आत जायला निघते तोच लगेच नर्स बाहेर येतात आणि तुम्ही सर्वांनी आतमध्ये जाऊ नका, बाहेरच थांबा असे म्हणतात. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की पेशंट शुद्धीवर येईपर्यंत कोणीही त्यांना त्रास देऊ नका. तेव्हा सरोज मात्र पुन्हा कलाजवळ येते आणि कलाला म्हणते की एव्हाना मात्र तुझ्या लक्षात आले असेल, जेव्हा जेव्हा तू त्याच्या आसपास असते त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात. तेव्हा तू आता येथून गेलेली बरी राहील, निघून जा. आणि हे बघ, तो आता आउट ऑफ डेंजर आहे पण अजून सुद्धा शुद्धीवर आलेला नाही. जेव्हा तू त्याच्या आयुष्यातून निघून जाशील तेव्हा सर्व काही नीट होईल. अगं बाई, जा ना इथून म्हणून कलाला ती जायला सांगते, परंतु कलाचा पाय काही निघत नसतो. कला म्हणते की अहो सरोज मॅडम मला मान्य आहे की आपल्यामध्ये मतभेद आहे, वाद आहे, परंतु आता मात्र तशी परिस्थिती नाही हो हे सर्व वाद आणि मतभेद उकरून काढण्याची. तेव्हा कला हात जोडते, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की मला इथे थांबून द्या. तेव्हा सरोज म्हणते की अगं काय परिस्थिती आहे, तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस, मी त्याची आई आहे, त्याच्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे सगळं मी ठरवेन, त्यामुळे तू इथून निघ म्हणून ती कलाला ढकलून सुद्धा देते. तेव्हा सर्वजण अगदी सरोजकडे रागाने बघत असतात. सरोजचं हे वागणं कोणाला पटत नाही, कला मात्र बिचारी रडत असते. तेव्हा दिनकरच आपल्या कलाला समजावते की कला, अगं तूच आता म्हणालीस की आत्ताची वेळ वाद घालण्याची नाही म्हणून, मग उगाच शब्दाला शब्द करू नको, त्यांची मनस्थिती आता बरी नाही, त्यामुळे तू समजून घे आणि चल आपण घरी जाऊया. तरी सुद्धा कलाचा पाय निघत नसतो, जाताना ती अद्वैतकडेच बघत असते. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कला ही अद्वैतला शुद्ध आल्यानंतर धावतच येते, परंतु सरोज मात्र नैनाला धमकावून ठेवते, जर तुला घरात राहायचे असेल तर ह्या मुलीला तुला अद्वैतला भेटून द्यायचे नाही. तेव्हा कला धावतच आलेली असते तर नैना लगेच तिला अडवते. अद्वैतला भेटण्याची परवानगी नाही असे स्पष्ट शब्दात सांग. तेव्हा जेव्हा अद्वैत शुद्धी देतो तर खरे खरे म्हणून कलाला आवाज देत असतो. कला ही अद्वैत जवळ आत येते आणि म्हणते की बास कर की. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की अगं तू जर अशी नवऱ्याची सेवा केली तर पाय दाब, तुला पुण्य लागेल. तेव्हा कलाला हसू येते. कला जोरात त्याच्या हातावर मारते आणि तेव्हा कला खुशून त्याचे पाय दाबते आणि अगदी खुश असते. तर अद्वैतला आराम मिळतो. तेव्हा आता अद्वैत आणि कलाची ही जी काही प्रेमाची कहाणी आहे ती सुरू होते. एकमेकांची जाणीव होते आणि एकमेकांना एकमेकांचं प्रेम कळतं. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.